मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाहीये. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो. त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे हुडकून काढा. हो हो नाही, रावेरच्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते, पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे. त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही. सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे. सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे. फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्याशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वास. आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे ना त्यांना. तुम्ही माझ्यावर का अन्याय करताय? असं स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल. तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत. किया जा रहा है कि कई लोग हैं जो महाविकास आघाड़ी के बड़े नेता, आपका नाम उसमें हमेशा आगे आता है कि आप कभी भी बीजेपी ज्वाइन कर सकते हैं. क्या जब कई साल जो रह चुके हैं कांग्रेस में, अशोक चौहान का नाम लेंगे, जब वो अपनी निष्ठा बदलते हैं और पार्टी लाइन छोड़ के कहीं और पार्टी में जाते हैं, तो इसलिए सारी चीजें शुरू होती हैं. देखो, मेरे साथ किसी भाजपा का नेता रहा हूं, यानी ब्रीफ उत्तर दे रहा हूं. मेरे से किसी भाजपा का नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया, और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है. मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसी न्यूज़ आने का कारण क्या है. और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के नेतृत्व में जो काम कर रही है, वो महाराष्ट्र प्रदेश में जो काम हो रहा है, हमारी पार्टी टूट गई है, कुछ लोग हमारे से चले गए हैं, फिर भी हमारी पार्टी फिर एक बार महाराष्ट्र में जो नौजवान हैं उनको साथ में लेके उभर के सामने आ रही है, और हमारा प्रयास रहे परफॉर्मेंस और अच्छा हो.